नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. निवळूया आपल्याच्या भागाकडे. हे सर्व वाचून राजवीर खाली कोसळणार इतक्यात विजय त्याला पकडतो आणि शेजारील एका खुर्चीवर बसवतो. त्यानंतर तो त्याच्या हातातील चिठ्ठी घेतो आणि वाचतो. तो देखील थक्क होतो. तो राजवीरला हे सगळं काय आहे असं विचारतो. त्यावर राजवीर त्याला खुशीने सांगितलेली सगळी घटना सांगतो आणि त्या दिवशी झालेल्या हल्ल्यामागे हाच व्यक्ती आहे असं वाटतंय असंही म्हणतो. राजवीर या सर्वांविषयी दादीला विचारायचं ठरवतो आणि विजय आणि राजवीर ते दोघेही स्टडी रूममधून बाहेर पडणार इतक्यात त्यांच्यासमोर खुशी येऊन उभी राहते. राजवीर तिला पाहताच ते लेटर लपवतो. राजवीरचा चेहरा पाहून खुशीला काहीतरी खटकल्याचं समजत होतं, पण विजय विषय बदलून वेळ मारून नेतो. तो गुपचूप दीप्तीला मेसेज करतो आणि खुशीबरोबर थोडा वेळ घालवायला सांगतो. खुशी पुन्हा काही बोलणार इतक्यात दीप्ती तिथे येते आणि खुशीला जबरदस्ती तिच्याबरोबर घेऊन जाते. त्यानंतर राजवीर आणि विजय दादीच्या रूममध्ये जातात. दादी पुस्तक वाचत बसल्या होत्या. त्या दोघांना एकत्र पाहून दादी त्यांना म्हणतात, ओए खोतो, अपनी बीवी अनु छटके तुसी दोनों मेरे कमरे विच की कर रहे हो. त्यानंतर राजवीर दादीपाशी जातो आणि त्यांच्या शेजारी बसतो. प्रेमाने त्यांचा हात हातात घेतो आणि म्हणतो, दादी, मी तुम्हाला जे काही विचारणार आहे त्याचं खरं खरं उत्तर मला द्या. राजवीरचं बोलणं खूपच गंभीर होतं. आता दादींना पण टेन्शन आलं होतं की तो काय विचारणार आहे. त्या एक नजर विजयकडे टाकतात. राजवीर पुन्हा बोलू लागतो, दादी, आपण पंजाब सोडून इथे का आलो आणि दादाजींचा मृत्यू कसा झाला. त्याचे हे प्रश्न ऐकताच दादी घाबरतात आणि 18 वर्षांपूर्वीची घटना त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्यांचे हातपाय थरथरू लागतात आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो, कारण त्या घटनेत त्यांनी त्यांची सर्वात मौल्यवान व्यक्ती गमावली होती. ते आठवताच त्या बेशुद्ध होतात. विजय आणि राजवीर पटकन त्यांना घेऊन हॉस्पिटलकडे निघतात. खुशी आणि दीप्तीने राजवीरला दादीला उचलून पळत जाताना पाहिलं होतं. त्या दोघीही त्यांच्या मागोमाग जातात आणि ड्रायव्हरला गाडी राजवीरच्या गाडीमागे घ्यायला लावतात. थोड्याच वेळात राजवीरची गाडी हॉस्पिटल बाहेर थांबते. डॉक्टर, नर्स एंट्रन्सवरच उभे असतात, कारण विजयने त्यांना आधीच कॉल करून सर्व माहिती दिलेली असते. ते हॉस्पिटल मल्होत्रा इंडस्ट्रीजच्या अंडर असते. डॉक्टर पटकन सावित्रीजींना स्ट्रेचरवर झोपवायला लावतात आणि चेक करतात. त्यांना इमर्जन्सी रूममध्ये नेतात. राजवीर आणि विजय खूपच घाबरलेले असतात. राजवीरला वाटत होतं की त्याच्या दादीची ही अवस्था त्याच्यामुळेच झाली आहे. इतक्यात खुशी आणि दीप्ती देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. राजवीर खूपच अस्वस्थ असतो. खुशीला पाहून तो पटकन तिला मिठी मारतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतात. थोड्याच वेळात खुशी त्याला शांत करते आणि पाणी देते. दादींना काहीही होणार नाही असं देखील ते राजवीरला म्हणते. त्यानंतर ती राजवीरला दादी अचानक बेशुद्ध कशा झाल्या याविषयी विचारते. राजवीर मात्र शांत असतो. तो काही बोलणार इतक्यात इमर्जन्सी रूमचा दरवाजा उघडला जातो आणि डॉक्टर बाहेर येतात. त्यांना पाहताच चौघेही त्यांच्याकडे जातात. डॉक्टर म्हणतात, मिस्टर खन्ना, आता त्या स्टेबल आहेत, पण हा पॅनिक अटॅक होता. असं काहीतरी झालं होतं ज्यामुळे त्या पॅनिक झाल्या होत्या आणि श्वास न घेता आल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. मेडिकल भाषेत यालाच पॅनिक अटॅक असं म्हणतात. तुम्ही त्यांची काळजी घ्या, मी निघतो. राजवीर वॉर्डमध्ये जातो आणि इतर तिघेही त्याच्या मागोमाग जातात. दादी बेशुद्ध होत्या. राजवीर त्यांचा हात हातात घेऊन सॉरी दादी एवढंच बोलतो. तोच विजय मॉम डॅडला सांगायला हवं असं म्हणतो. खुशी विजय आणि दीप्तीला तुम्ही घरी जाऊन मॉम डॅडला हे सर्व सांगा आणि मी त्यांच्याबरोबर दादीपाशी थांबते असं म्हणते. थोड्या वेळाने सावित्रीजी शुद्धीवर येतात. त्या खुशीला मला पाणी हवं आहे असं म्हणतात. इकडे घरी सर्वांना सावित्रीजींबद्दल समजलं होतं. त्यामुळे सुनीताजी, रमेशजी आणि विजय, दीप्ती पुन्हा हॉस्पिटलकडे यायला निघाले होते. सुनीताजी खूप घाबरल्या होत्या, त्यामुळे त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं. विजय त्या तिघांना थोडा वेळ हॉस्पिटल बाहेरच थांबायला सांगतो आणि नंतर आतमध्ये या असं देखील सांगतो, कारण सुनीताजींना असं पाहून सावित्रीजींना आणखी त्रास झाला असता.
खुशी पाणी आणण्यासाठी वॉर्ड बाहेर येताच दादी बसण्याचा हट्ट करतात. राजवीर त्यांना व्यवस्थित बसवतो. त्यानंतर त्या राजवीरचा हात हातात घेतात आणि म्हणतात, हे सगळं तुला कसं कळलं? तू अचानक मला तुझ्या दादाजींच्या मृत्यूबद्दल कसं विचारलं? तुला या सर्वांविषयी काही माहिती कळाली आहे का? तेव्हा राजवीर सावित्रीजींना त्या दिवशीच्या हल्लेखोराची माहिती सांगतो आणि खुशीने सांगितलेली गोष्ट देखील सांगतो आणि थोड्या वेळापूर्वी आलेलं लेटर देखील दाखवतो. ते वाचून सावित्रीजींचे डोळे मोठे होतात आणि त्या थोडा विचार करतात. त्यानंतर त्या म्हणतात, खूप हिंमत करून हे सर्व लपवलं होतं, पण आता भूतकाळ पुन्हा डोकं वर काढतोय. त्यामुळे मला तुला सगळं सांगावंच लागेल, पण तू हे दुसऱ्या कोणालाही सांगणार नाहीस. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मी तुला हे सर्व सांगते, पण तू या सर्वाच्या मुळाशी जाणार नाहीस. राजवीर सावित्रीजींच्या तब्येतीमुळे त्यांना होकार देतो आणि त्या सांगू लागतात, पंजाबमध्ये तुझे दादाजी आणि विजयचे दादाजी म्हणजेच करणवीर खन्ना आणि हरप्रीत मल्होत्रा यांनी एकत्र येऊन सतलज फार्मा इंडस्ट्रीज हे औषध निर्मिती करणारी कंपनी सुरू केली होती. त्यांच्या प्रामाणिक कामामुळे आणि दर्जेदार औषधांमुळे कंपनी लवकरच नामारूपाला आली. लोकांना त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता आणि बाजारात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. मात्र त्यांचं हे वाढतं यश काही मोठ्या स्पर्धकांना आणि प्रभावशाली लोकांना खटकू लागलं. काही वेळानंतर कंपनीत एक भयंकर कट रचला गेला. आतल्या कोणत्या तरी व्यक्तीला हाताशी धरून कंपनीतील खऱ्या औषधांची अदलाबदल करून नकली आणि निकृष्ट दर्जाची औषधं पाठवली गेली. या औषधांमुळे अनेक रुग्णांची तब्येत बिघडली. काहींची परिस्थिती खूपच गंभीर झाली आणि लगेचच कंपनीवर आरोपांचा भडीमार सुरू झाला. चौकशी सुरू झाली आणि अखेरीस सरकारी कारवाईत कंपनी सील करून बंद करण्यात आली. करणवीर आणि हरप्रीत यांना या सर्वांमागे मोठा कट असल्याचा संशय होता आणि ते सत्य बाहेर आणण्यासाठी ते दोघेही प्रयत्न करत होते. पण सत्य उघड होण्याआधीच त्यांना कायमचं गप्प केलं गेलं. एका रात्री त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला, जो प्रत्यक्षात एक पूर्वनियोजित खून होता. एका ट्रकने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. तो अपघात एवढा भीषण होता की त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने आपल्या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. हरप्रीतची बायको आणि माझी खास मैत्रीण सिमरन हा धक्का सहन करू शकली नाही आणि काही दिवसातच तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचेही निधन झाले. त्यानंतर 3-4 वर्ष हे सगळं शांत होतं, पण पुन्हा खऱ्या गुन्हेगारांनी खन्ना आणि मल्होत्रा या दोन्ही फॅमिलींना धमक्या द्यायला सुरुवात केली. जर कोणीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला तर पुढचा नंबर तुमचा असेल अशा धमक्या येऊ लागल्या. या सततच्या भीतीमुळे आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मला हा कठोर निर्णय घ्यावा लागला. मी रमेश आणि प्रकाश यांना आपापल्या कुटुंबांसोबत मुंबईत घेऊन आले. पंजाब सोडून मुंबईत येऊन नव्याने आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र शहर जरी बदललं तरी त्यांच्या आयुष्यातील भूतकाळ आणि न्यायाची अधुरी लढाई अजूनही अपूर्णच होती. त्या सर्व घटनेत मी माझं सर्वस्व गमावलं, माझी मैत्रीण गमावली आणि माझ्या दोन्ही मुलांना खूप हिमतीने सांभाळलं, कुटुंबांना सावरलं. पण आता माझ्यात ना कोणाला गमावण्याची हिंमत आहे ना पुन्हा हे सर्व सावरण्याची. म्हणूनच तू या गोष्टीचा शोध घेणार नाहीस. त्यावर राजवीर फक्त मान हलवतो, कारण त्याला हे सर्व ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. दाराबाहेर खुशी आणि विजय या दोघांनीही हे सर्व ऐकलं होतं. तेव्हा सावित्रीजी पुन्हा म्हणतात, या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जाणं म्हणजे फक्त खन्ना आणि मल्होत्रा फॅमिलीलाच नाही तर गणपतच्या परिवाराला देखील धोका निर्माण होऊ शकतो. हे ऐकून खुशीच्या हातून पाण्याचा ग्लास सुटतो आणि जमिनीवर पडतो. आवाज होताच राजवीर आणि सावित्रीजी दाराकडे पाहतात. खुशी आणि तिच्या मागे विजय दोघेही उभे असतात. खुशी पटकन सावित्रीजींकडे जाते आणि म्हणते, माझ्या आईवडिलांचा या सर्वाशी काय संबंध आहे? त्यावर सावित्रीजी म्हणतात,
जेव्हा मी मुंबईत आले त्यानंतर 3 वर्षांनी पुन्हा पंजाबला जमिनीच्या काही कामासाठी मी आणि रमेश गेलो होतो. काम उरकून आम्ही दुसऱ्याच दिवशी परत यायला निघालो, पण त्या गुन्हेगारांना त्याची खबर लागली आणि आम्ही एका धाब्यावर जेवणासाठी थांबलो होतो. तेव्हा आमच्या कारचे ब्रेक फेल करण्यात आले. जेवणानंतर आम्ही पुन्हा मुंबईकडे यायला निघालो तेव्हा गाडी कंट्रोल बाहेर गेली आणि आमची गाडी एका मोठ्या वाहनाला धडकणार. तेवढ्यात गणपतने त्याची गाडी दोन्ही वाहनांच्या मध्ये घातली आणि आमची गाडी जागेवरच थांबली. तेव्हापासून ते लोक गणपतला पण शोधत आहेत. नंतर मी गणपतला माझा मुलगा मानला आणि पुन्हा कधीच पंजाबला गेले नाही आणि कोणालाही जाऊ पण दिलं नाही. खुशी हे ऐकून खूप घाबरली होती. ती म्हणाली, म्हणजे ते सर्व आणि काही दिवसांपूर्वी मी जे ऐकलं होतं ते तुमच्यावरचा हल्ला, हे सर्व त्यांचं काम आहे. ती खूप घाबरली होती आणि विजयही खूप रागात होता. त्याच्या दादाजी आणि दादीच्या मृत्यूचा बदला तो घेणार हे त्याच्या मनानं पक्कं केलं होतं आणि राजवीर पण या सर्वांच्या मुळाशी जाणार हे त्यानं ठरवलं होतं. खुशी शांत होती. त्या माणसांनी खन्ना फॅमिलीला, मोरे फॅमिलीला आणि मल्होत्रा फॅमिलीला पुन्हा टार्गेट केलं तर याच गोष्टी तिच्या डोक्यात चालू होत्या. तेवढ्यात सुनीताजी आणि रमेशजी तिथे येतात आणि सावित्रीजींकडे धाव घेतात. मम्मीजी, आता तुम्हाला कसं वाटतंय? सावित्रीजी सर्वांनाच मी ठीक आहे, एकदम ठणठणीत आहे असं म्हणतात आणि मला घरी जायचं आहे. विजय, मी डॉक्टरांशी बोलून येतो असं म्हणतो आणि बाहेर पडतो. बाहेर आल्यावर तो एका भिंतीवर जोरात हात मारतो. हे सर्व समोरून येणाऱ्या दीप्तीने पाहिलं होतं. ती त्याला आवाज देणार तेवढ्यात तो डॉक्टरांच्या केबिनकडे जातो आणि सावित्रीजींच्या डिस्चार्जविषयी बोलतो. सावित्रीजी स्टेबल असल्यामुळे डॉक्टर देखील त्यांना डिस्चार्ज देतात. सर्वजण सावित्रीजींना घेऊन खन्ना मॅन्शनमध्ये पोहोचतात. सावित्रीजी त्यांच्या रूममध्ये आराम करतात आणि सर्वांना आपापल्या रूममध्ये जाऊन आराम करायला सांगतात. राजवीर आणि विजय खूपच रागात होते. राजवीर रूममध्ये येताच कपाटावर जोरात पंच मारू लागतो. खुशी त्याला अडवण्याचा प्रयत्न करते पण तो काही ऐकत नाही. तेव्हा खुशी त्याच्या हातासमोर स्वतःचा चेहरा आणते आणि डोळे घट्ट मिटते. खुशीचा चेहरा पाहताच राजवीरचा हात थांबतो आणि तो शांत होऊन तिला घट्ट मिठी मारतो आणि स्वतःचा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न देखील करतो. खुशी त्याला मिठीत घेऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवत असते. इकडे विजय रूममध्ये येताच दीप्ती त्याला बेडवर बसवते आणि त्याचा हात पाहते. तो लाल झाला होता. दीप्ती त्याच्या हातावर मलम लावते आणि त्याने असं का केलं हे विचारते, पण विजय काही न बोलता वॉशरूममध्ये निघून जातो. खुशी राजवीरला प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत असते. तिच्या या प्रेमळ स्पर्शामुळे राजवीरला झोप लागते. त्याला झोपलेलं पाहून खुशी त्याला अलगद उशीवर झोपवते आणि पांघरून घालते. ती गुपचूप स्टडी रूमकडे येते. दीप्ती पण विजयला झोपलेलं पाहून स्टडी रूमकडे यायला निघते आणि दोघी एकमेकींना धडकतात. तेव्हा खुशी विचारते, तू आत्ता इथे? तेव्हा दीप्ती विजयची हॉस्पिटलमधील कृती तिला सांगते. त्यानंतर खुशी तिला सावित्रीजींनी सांगितलेली सर्व घटना सांगते. दीप्ती हे सर्व ऐकून हादरते. त्यानंतर खुशी स्टडी रूममध्ये जाऊन ते लेटर शोधण्याचा प्रयत्न करते, पण काहीतरी हालचाल होते आणि एक व्यक्ती गॅलरीतून स्टडी रूममध्ये येताना त्याची सावली दिसते. ते पाहून खुशी आणि दीप्ती दोघीही पटकन लपतात. तो व्यक्ती स्टडी रूममध्ये येतो आणि काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. त्यानंतर त्याची नजर टेबलवरील एका फाईलवर जाते ज्यामध्ये राजवीरच्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती असते. या प्रोजेक्टवरती खुशी काम करत असल्यामुळे तिला त्या प्रोजेक्टची फाईल लगेचच ओळखते. ती जी त्या व्यक्तीच्या हातात असते. तो व्यक्ती त्या फाईलमधील सर्व माहिती आपल्या फोनमध्ये फोटो काढून घेतो आणि खुशी आणि दीप्ती हे सर्व लपून पाहत होत्या. त्यांनी त्याला पकडण्याचा प्लॅन केला आणि त्या बाहेर येणारच त्याआधीच तो तिथून निघून जातो. पण जाण्याआधी खुशी आणि दीप्तीने त्याच्या हातावरील स्टारचा टॅटू पाहिला होता.
तो बाहेर जाताच त्या दोघी पटकन बाहेर येतात. खुशी ती फाईल पुन्हा पाहते आणि त्यात 2 डिझाईन असतात ज्या की पुढच्या फॅशन शोसाठी आउटफिट म्हणून सिलेक्ट केलेल्या असतात. खुशीला त्या व्यक्तीचा फोटो काढून घेणं यावरून तो काय विचार करत आहे हे लगेचच समजतं. ती हलकसं हसते. दीप्ती तिला विचारते तेव्हा ती लवकरच कळेल असं म्हणते आणि दोघीही तिथून बाहेर येतात. त्यानंतर ते आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्ता करून आपापल्या कामाला जातात. खुशी आणि राजवीर ऑफिसपासून थोड्याच अंतरावर कार थांबवते आणि खाली उतरून पुढे चालत जाते. राजवीर ऑफिसमध्ये आधी पोहोचतो आणि खुशी पाठीमागून जाते. ऑफिसमध्ये जाताच खुशी तिच्या डेस्कवर जाऊन बसते आणि 2 नवीन स्केच तयार करते. त्या पूर्ण केल्यानंतर ती राजवीरच्या केबिनमध्ये जाते. तो थोडा अस्वस्थ असतो. त्याचा मूड खूपच खराब असतो. खुशी त्याचा मूड बदलण्याचं ठरवते. ती त्याच्याजवळ जाते आणि त्याची खुर्ची फिरवते. त्यानंतर ती थेट त्याच्या मांडीवर बसते आणि त्याच्या गळ्याभोवती हात घुमवते. ती प्रेमाने त्याला म्हणते, "काय झालं सर? मी तुमच्या केबिनमध्ये आले. हे तुम्हाला आवडलं नाही का? तुमचा चेहरा का असा पडला आहे? तुम्हाला काही खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी हवं आहे का? मी घेऊन येते." असं म्हणून ती उठू लागते. तिचं असं मांडीवर बसल्यामुळे राजवीर तिच्या स्पर्शात हरवला होता. त्याचे शरीर उष्ण होऊ लागलं होतं आणि त्याला सावित्रीजींच्या बोलण्याचा विसर पडला होता. ती उठू लागताच तो पटकन तिचा हात धरतो आणि पुन्हा मांडीवर बसवतो. तो तिच्या कमरेला पकडतो आणि म्हणतो, "मिसेस खन्ना, तुम्ही जरा जास्तच तुमच्या बॉसच्या जवळ येत आहे. हे जर तुमच्या मिस्टरांना कळलं तर?" त्याचा हा खट्याळपणा पाहून खुशीही म्हणते, "समजलं तर समजलं. तसंही ते त्यांच्या कामात जरा जास्तच व्यस्त आहेत. त्यांना माझ्यासाठी वेळच कुठे असतो." हे ऐकून राजवीर तिच्या मानेला धरून स्वतःजवळ ओढतो. त्याने ओढल्यामुळे तिचा चेहरा अगदी राजवीरच्या चेहऱ्यासमोर येतो. वारा येणे जाण्यासाठी सुद्धा जागा राहिली नव्हती, इतके त्यांचे चेहरे समोरासमोर होते. तो म्हणतो, "खरंच तुमचा नवरा इतका बिझी असेल तर मी तुमच्यासोबत थोडा वेळ घालवू शकतो का?" आता मात्र खुशीचा खट्याळपणा तिच्यावरच उलटत होता. हे पाहून ती म्हणते, "नाही, त्याची काही गरज नाही आणि मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त मी इतर कोणालाही मला हात लावण्याचा किंवा माझा वेळ देण्याचा विचारही करू शकत नाही." खुशीच्या तोंडून तिच्या प्रेमाची कबुली पहिल्यांदा ऐकताच राजवीरचा चेहरा खुलतो आणि तो तिला प्रेमाने मिठीत घेतो आणि म्हणतो, "मला पुन्हा एकदा ते ऐकायचं आहे." इकडे विजय राजवीरकडे काही कामासाठी आला होता. तो त्याच्या ऑफिसकडे चालला होता. खुशी राजवीरच्या कानात खूप प्रेमाने म्हणते, "आय लव्ह यू राजवीर." त्यानंतर ती पंजाबी भाषेमध्ये त्याला "मैं तेनू बहुत बहुत प्यार करदी हूँ" असं देखील म्हणते. तिच्या तोंडून पंजाबी ऐकताच राजवीरच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल येते. मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनेलला एक सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.